मध्ये तक्रार दिली, ही तक्रार नक्की कोणाकोणाच्या विरोधामध्ये आहे? या सिस्टीममध्ये म्हातारे मेलेल्या दुःखाने पण काय सोकवलं नाही पाहिजे ना. पुण्यनगरीमध्ये आपण विद्येच्या अंगणात थांबलो, कारण इथं विद्यापीठ आहे आणि ह्या विद्यापीठाचं जगामध्ये नाव आहे आणि इथं अनेक विद्यार्थी शिकून गेले, मोठे झाले. ह्या जगामध्ये त्यांनी त्यांच्या नावाची उंची कमवणारी लोक या संस्थेतनं गेले आणि ह्याच पुण्यनगरीमध्ये ह्याच विद्येच्या मार्गामध्ये विद्यार्थ्यांचं वसतिगृह घाण ठेवणं, विकणं, बिल्डर आणणं, जे पाप कोण करतं त्यांच्यावर आपण तक्रार दिलेली. भविष्यात आता सगळ्यांना माझे पुरावे लागतात तर सगळे पुरावे तयार करतात. नाही, मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये प्राथमिकदृष्ट्या कोण दोषी आहे असं वाटतं की ज्यांच्यावरती तुमचा संशय आहे किंवा ज्यांनी हे सगळं केलेलं आहे की तुम्ही आता पोलिसांना सांगितलं? धर्मदाय ऐकतो हे दोषित यांना हाताशी धरून कांड केलं आणि ह्या सगळ्या प्रकरणाचे ते दोषित. कारण त्यांनी जर ही सगळी टेंडर प्रक्रिया जर व्यवस्थित नाही केली तर त्याच्यामुळे घडलं. माझं तर म्हणणं त्या धर्मदाय आयुक्तांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला पण मी त्यांचा आक्षेप घेतला. अजून एक गुन्हा फिर एक बार पाटील आता हा, कारण शेवटी जे काय आहे ते खरंच बोललेलं मी आणि त्यांनी मी जर दोषी असेल तर माझ्यावर त्यांनी कारवाई केली तर मी त्यांचं स्वागत करेन. मात्र याआधी तुम्ही या प्रकरणामध्ये पुण्यातल्या एका राजकीय व्यक्तींवरती आरोप केले होते की त्यांचा सहभाग आहे किंवा त्यांचा थेट संबंध आहे, ताकद वापरून हे सगळं केलेलं आहे, त्यांचा काय संबंध आहे असं वाटतं? गोखले आणि बडेकरांच्या प्रोजेक्टचे ऑडिट करा, पुरावे देतो सगळे. त्याच्यामध्ये ते काय स्पष्ट पुरावे देतो. आता पुरावे लागतात, आता त्यांनी म्हटले पुरावे लागतात तर पुरावे देतो. मात्र मग आता हे सगळं प्रकरण आता कुठपर्यंत थांबणार आहे? आता जर आज धर्मदाय आयुक्तांकडे सुनावणी आहे, जर कदाचित निर्णय जैन समाजाच्या बाजूने लागला तर तुम्ही थांबणार का? धर्मदाय आयुक्त हा डिफॉल्टर आहे, जी न्याय व्यवस्था हीच सडलेली आणि केडलेली आणि त्या धर्मदाय आयुक्त केडलेला आहे. त्यांनी चुकीचं हे सगळं केलेलं आहे आणि दोषी तोच आहे. जर कदाचित पोलिसांकडून चौकशी झाली नाही, तुम्ही असं म्हटलं की विद्यार्थ्यांनी याआधी सुद्धा अर्ज दिलेला होता, त्यावरती काय पोलिसांनी कार्यवाही केली असं तुम्हाला? इथून एक 5-6 दिवस झाले की मी कमिशनर साहेबांना पत्र देणार, त्यांनी नाही ऐकलं तर कोर्टाचं. म्हणजे थेट आता कोर्टातच लढायला नाही, जीत पण लढायची तेपर्यंत लढणार. याचा शेवट काय असला पाहिजे? म्हणजे की ही जमीन तर आता जैन समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळेल किंवा वसतिगृह उभा राहील, मात्र हे जे काही सगळं केलेलं आहे, तुम्ही असं म्हणतात की याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे, त्याची सुरुवात नक्की मग कुणापासून? नाही, वसतिगृह जे आहे ना, वसतिगृह आपल्या आत्मीयता आहे, कुठल्याही समाजाचं असो ते आपलं आहे आणि तिथं लहानाची मुलं विद्यार्थी होतात, त्यांच्या भावना आहेत, त्या सगळा विचार करून पुढच्या कुठंतरी या बिल्डरने घुसाघुसी करू नये, कुणीच पुण्यात करू नये. तर त्यासाठी एक इंजेक्शन आहे. परत सार्वजनिक संस्थेमध्ये घुसताना सगळ्यांनी विचार केला. तर आपण पाहतोय की या सगळ्या प्रकरणानंतर पुण्यातल्या ज्या काही ठिकाणी सार्वजनिक जमिनी आहेत त्या जमिनीमध्ये घुसताना बिल्डर विचार करतील, त्यामुळे मी सगळं करतो अशी प्रतिक्रिया रवींद्र दंगेकरांनी दिल्यास पाहिलं होते. कॅमेरा पर्सन विकी सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी.